मला माझे बाबा आवडत नाहीत कारण कोण आहे? अई शपथ सांग सांग लवकर लवकर. हा नाव सांग तिकडे जाऊन का. हा नाव सांग. प्राज्ञा वडके. मोठ्यांदा. प्राज्ञा वडके. हा. मला माझे बाबा आवडत नाहीत कारण का ते मला खाली पाठवतात. मला माझे बाबा आवडत नाहीत कारण का ते मला अभ्यास करायला लावतात. मला माझे बाबा आवडत नाहीत कारण का ते मला टीव्ही बघायला देत नाही. अजून मला माझे बाबा आवडत नाहीत कारण का ते मला मारतात. माझे बाबा मला आवडत नाहीत कारण का ते मला गाडीमधून फिरायला नेतात. मला माझे बाबा आवडत नाहीत कारण. हा. माझं नाव आहे प्रांजली रवींद्र साठे. मला माझे बाबा आवडत नाहीत कारण ते माझ्यातल्यासारखा आंबा खातात, मला चिडवतात, माझ्या फुल्यावर ते सारखे लाथ मारतात, म्हणून मला माझे बाबा आवडत नाही. ओ बाबा नका ना मारू, असं नका करू. आता पुढचा विषय आहे सचिन तेंडुलकर की सहवाग. क्रिकेट कुणाला आवडतं? अरे बापरे. सचिन मला आवडतो कारण तो कधी कधी 6 आणि 4 मारतो आणि कधी कधी तो मला आवडत नाही कारण तो कधी कधी आउट होतो आणि 2 रनांवरती पण आउट होतो. म्हणून मला सचिन आवडतो आणि नाही आवडतो. आणि सहवाग मला खूप आवडतो कारण तो 6 मारतो आणि कधी कधी हे होतो. हे म्हणजे आउट होतो आणि 4 मारतो. प्रवास शिपजी मतिछरा जहां. काय शब्द आहे हा ओळखा? छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. द्रविवक स्वारसाव. तुझं नाव काय? प्राज्ञा वडके. प्राज्ञा वडके. स्वातंत्र्यवीर काय करावं? बरोबर. पासाम बेबाब कडफेर. बाबासाहेब आंबेडकर. 1 मिनिट नॉनस्टॉप फक्त मराठी बोलायचं. एकही इंग्लिश शब्द यायला नाही पाहिजे. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्दीतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या कळबळाटातून प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विशेषिते उद्धृत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोजड भाषेची बनवणी करावी लागत नाही. माझी आई. माझ्या आईचं नाव सीमा वर्णीकर. माझी आई खूप चांगली आहे. ती स्वयंपाक तर चांगलीच करते. मला रोज घरचं जेवण जेवायला आवडतं. नंतर ती मला चांगलं शिकवते, खेळायला देते. नंतर मला खूप काही चांगल्या सवयी लावते. मग मला माझी आई खूप आवडते. नक्षत्रांचे देण्याला भरपूर मजा येते. सगळी लहान मुलं आहेत. हे बघा एकेकांनी रंगवलं. कसले मस्त कार्यक्रम. भरपूर मजा येते. आम्ही आता गाणी ऐकणार आहोत. मस्त गाणी असतील असं मला तरी वाटतंय. इथे भरपूर मजा येते. इकडे आमच्यासाठी खायला आहे, खेळणी आहे, आईस्क्रीम आहे आणि मजा येते. नंतर जादू आहे आणि आज आम्ही इथे गाणी म्हणून खूप मजा करणार आहे. आम्ही ना आता इकडे ना खूप मजा केली. आम्ही ना खूप खाऊ खाल्ला. हो की नाही? आणि आता ना आम्ही ना खूप छान गाणी ऐकायला चाललोय. चला मग झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग. झिंग चॅक झिंग, जंगलाच्या सफरीला जाऊया. झिंग चॅक झिंग, झाडांच्या, फुलांच्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या जमाड जमती पाहूया. झिंग चॅक झिंग, या रे या सारे गा, या रे या सारे गा, हे हे हे. झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग. दिल्लीला निघाली गोगल गाय, हातीच्या पायावर मुलीचा पाय. हे 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 हे. गाढवाचं गाणं ऐकूया. या रे या सारे गा, या रे या सारे गा, हे हे हे. झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग चॅक झिंग, झिंग चॅक झिंग. हाय तू ढेकर काय देतो? आता मी 30 पाणीपुऱ्या खाल्ल्या माहिती का? 30
पाणीपुरी अशी हे तर काहीच नाही. मी ना 40 बर्फाचे गोळे खाल्ले. मी 50-51 बुड्डी के बाल खाल्ले. हे तर काहीच नाही. मी ना आता 100 चाट मसाला खाल्ले. मग असं असेल तर मग मी 800 फुटाणे खाल्ले. 800 फुटाणे हे तर काहीच नाही. मी 950 आवळे खाल्ले. म्हणजे आता तुझा आवळा होणार. माझी मैत्रीण आली आहे सानिका. हाय, कशी आहेस तू? हाय. तुम्ही खाल्ली पाणीपुरी? नक्की? आणि बर्फाचा गोळा खूप खाल्ला? किती खाल्ला? फक्त एक. तुम्ही किती खाल्ला? 100. बाप रे बाप. मागच्या वर्षी आपण एक कार्यक्रम बघितला होता. कुठला? आता खेळा नाचा, बरोबर? त्यावेळी आपण कोणाच्या गावाला गेलो होतो? मामाच्या. आज आपण कोणाच्या गावाला जाणार आहोत माहिती का? मी सांग. मामीच्या. बावळटे. अगं मामाच्या म्हणजे मामीच्या गावाला नाही का? बावळटे. आज आपण जाणार आहोत एका गावात, गाणेगाव. अगं गाणेगाव म्हणजे तुमत गाणेगाव. गाणेगाव नावाचा एक देश आहे. त्या गावात आपण जाणार आहोत. हे मला काहीतरी ऐकू येते. ओळखा? हा कुठला आवाज आहे? मी हा, पेटीचा. ही पेटी आहे. ही पेटी तबल्याचा होता. मला अजून एक आवाज ऐकू येतोय. नाही, मला माहितीये कसला आवाज आहे. सांग. बासरीचा. कुठला आवाज होता? पेटीचा. थांब थांब थांब. ते बघ. हा, ओळख. मला माहितीये. सांग. तबल्याचा. कसला होता? हा, तर आपण त्या गावात जाणार आहोत. मौजे गाणेगाव, तालुका सारेगम, जिल्हा पधनीसा. चला. काय? अरे वेड्या, आपल्याला जादूचा मंत्र म्हटल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कुठला माहितीये का? सांग. जिन चॅक जिन. दाखव. हे, जिन चॅक जिन. म्हणा. जिन चॅक जिन. झिंग झॅक झिंग झिंग झॅक झिंग